मी आता वरनं व्ह्यू दाखवला, केवढी लोक येऊन बसली आहेत. माझा आवाज येतोय की नाही माहीत नाही. आता आपण खाली जाणार आहोत आणि मग खालनं मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे मागे सगळं मागे आहे, सगळी लोक बसली आहेत तिकडे. सभी महानुभाव मिल जाएंगे और उनका ब्रह्मांड का दौर 354 दिन में पूरा हो जाता है। चंद्रमा का एक वर्ष 300। श्री कृष्णाय वयम नमः। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकर सुधार। वर्णौ रघुबल विमल जसो जोदायक फलचार। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस राम दूत अतुलित बल धामा। अंजनी पुत्र पवन सुत नामा। वीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति के संगी। कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा। हाथ वज्र और नीलमा छिपरे हरे हर छिपरे। सभी लोग गाएंगे। गए माँ छिपरे हरे हर छिपरे। पुण्य लीला जय माँ छिपरे। पुण्य लीला उत्तर वाहिनी जय माँ छिपरे। प्रकार की चीजें अर्पित की जा रही है। अब 15 सेकंड। आज अधिक मासाचा पहिला दिवस आहे. आम्ही इथे शिप्रा नदीच्या काठी आलेलो आहोत. त्यामुळे आईची खूप इच्छा होती की आपण दीपदान करावं, म्हणून आता इथे आम्ही तांब्याचे दिवे पाण्यामध्ये दान करणार आहोत. सगळी लोक इथे बघा पाण्याच्या नदीकाठी असे दिवे दान करतात, दिवे पाण्यामध्ये सोडतात. तसंच आपण आता करणार आहोत. होती का अधिक मासामध्येच इकडे यावं, म्हणून आम्ही आलो. आज पहिला दिवस एवढा मस्त गेलेला आहे. महाकालची भस्म आरती झाली. आता शिप्रा नदीच्या काठी आलो, दीपदान झालं. मस्तपैकी सगळे दिवे लावलेले आहेत आणि आता आम्ही निघणार आहोत पुढे जायला.
झेंडा लावायचा आहे आपल्याला देवळाजवळ. दोन्ही ओंकार, जिजू आणि ओंकार झेंडा बांधतील आता देवळाजवळ. खातायत हे तिघ जण आणि आम्ही सोडा पिणार आहोत. सोडा पिऊन झाले आमचा, आता आम्ही गोळा खातोय. आता आम्ही शिप्रा नदीवरनं निघालेलो आहोत. आम्हाला मार्केटमध्ये जायचं आहे, रिक्षा मिळत नव्हती. इथे असं आहे का एका रिक्षामध्ये खूप जण बसवतात. आता आम्ही एका रिक्षामध्ये 8 जण बसलोय, बघू शकता. इथे 3 त्यांच्या मांडीमध्ये मी, इथे 3 पुढे जिजू बसलाय. असे 8 जण एका रिक्षात बसलेलो आहोत. टाइम आपण इकडनं कुल्फी खाल्लेली आणि इकडेच नमकीन घ्यायला गेलेलो. आता पण आलोय आम्ही इकडे, घेतलेलं आहे. मॅच चालू आहे, RCB क्वालिफाईड झाली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी आत्ताच तुम्हाला बोलेल, लास्ट इयर आम्ही इथे आलेलो, परत आलेलो. The next morning. आम्ही चाललोय, सकाळ झालेली आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज साडी नेसलेली आहे. आम्ही चाललो आहे अंगारेश्वर मंदिरमध्ये. काळभैरवाच्या देवळात सुद्धा चाललो आहे. तर सकाळ झालेली आहे, आत्ता वाजले आहेत 6. आम्ही निघालेलो आहे. सकाळी 4, 4:15लाच उठलो, कारण की गर्दी असते त्यामुळे लवकर जायचं आहे. ताईने सुद्धा साडी नेसलेली आहे. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललो आहे. पुढे आम्ही होतो आहे, जिजू, ताई, ओंकार, मी आणि मामा. आम्ही चाललो आहे. काय मामा पण आहे इकडे, कारण की तिकडे खूप गर्दी असते. त्यामुळे पप्पांचा थोडासा बॅक प्रॉब्लेम आहे. आजी पण काल खूप वेळ होती बाहेर उभी वगैरे. त्यामुळे आम्ही म्हटलं का आम्ही 4-5 जण जातो पुढे. तर चला जाऊयात, बघूयात किती गर्दी आहे. लवकर आल्यामुळे ना लवकर दर्शन झालं, चांगलं गोष्ट झाली. आणि इथे एक प्रथा आहे, तर इथे ना सगळ्यांनी दोरे बांधलेले आहेत. ताई आणि जिजूने पण बांधले. हे बघा, तुम्ही मागे बघू शकता. हा धागा सगळीकडे बऱ्याच ठिकाणी बांधलाय. त्यामुळे दाखवते. हे बघा, सगळीकडे असंच बांधलेलं आहे. तुमची विश मे बी सांगायची असते आणि ते धागा बांधायचा असतो. दुकानं लागत आहेत. लगेच आलो पण आम्ही दर्शन करून. एकदम मस्त झालं दर्शन, पटकन. मंगलनाथ मंदिरमध्ये आम्हाला जायचं आहे आणि हेच ते मंगलनाथ मंदिर आहे. मंगलनाथ मंदिरमध्ये आम्ही आलेलो आहोत. चाललोय दर्शनासाठी आणि हे पण खूप रिकामं आहे, काही गर्दी नाही आहे. सकाळी आम्ही यायचं डिसिजन घेतलं ते एकदम मस्त होतं.
मंगलनाथ मंदिरमध्ये सुद्धा आमचं दर्शन झालं 5 ते 10 मिनटात. म्हणजे आमचं डिसिजन एकदम बरोबर होतं का सकाळी सकाळी लवकर निघायचं म्हणजे पटकन दिवशी दर्शन होऊन जाईल. इकडनं आपण अंगारेश्वर मंदिरमध्ये जाणार आहोत. तिथे आपल्याला थोडीशी पूजा करायची आहे शंकराची आणि त्यानंतर मग आपण निघणार आहोत पुढे जायला. चला. तर आता आम्ही नाश्ता केलेला आहे. कुल्हड चहा, कॉफी, पाण्याच्या बॉटल्स वगैरे घेतल्या आहेत. आता आम्हाला जायचं आहे अंगारेश्वर मंदिरकडे. क्युटी छान दिसतात. ए मारामारी. ऊन खूप आहे. आईने छत्री आणली आहे. तिला आम्हाला चारा टाकायचा आहे. हे छान छान दिसतात बघा. तहान लागली बिचाऱ्यांना. छान आहेत एकदम. इथे अंगारेश्वर मंदिरामध्ये पूजा करायची होती. ती पूजा झालेली आहे आमची. आई पप्पा जिजूताई पुढे गेलेले आहेत एका रिक्षातनं. आता आम्ही सुद्धा निघालो. चारा घातलेला आहे. त्या लोकांनी पण मगाशी घातला आणि आता आम्ही निघालेलो आहोत. ऊन आहे. आज ट्रेन आहे आपली 6:25 ही 6:30ची ट्रेन आहे. सगळं आवरायचं आहे, बॅग पॅक करायचं आहे आणि आता उन्हामध्ये कुठे बाहेर फिरणार. त्यामुळे आता आम्ही घरी चाललो आहे. चला. भक्त निवासच्या जवळ आलेलो आहोत. मस्तपैकी सगळं दर्शन झालेलं आहे. जसं प्लॅन केलेलं होतं तसं प्रत्येक दर्शन झालेलं आहे. देवळामधलं अंगारेश्वर झालं, कालभैरव झालं, त्याचबरोबर वेगवेगळी जी देवळं, महाकाल मंदिर झालं, ओंकारेश्वर झालं. जे प्लॅन केलेलं सगळं मस्तपैकी झालेलं आहे. प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे जेव्हा केव्हा तुम्ही जर ट्रिपला जात असाल. आणि लास्ट टाईम आलेलं तेव्हा आम्हाला एवढा आयडिया नव्हती, पण यावेळेस आलं तेव्हा आम्हाला आयडिया आलेली की आपल्याला लवकरात लवकर उठायचं आहे मॉर्निंगमध्ये. मग ते 4 असू दे, 4:15 असू दे आणि लवकरात लवकर जाऊन देवळांमध्ये जायचं आहे. आज पण आम्ही कालभैरवसाठी डॉट 6:10ला घरातनं निघालो. 6:30, 6:35, 40पर्यंत पोचलो आणि नंतर विथिन 7च्या आत आमचं झालं होतं. विथिन 15 मिनिट्समध्ये आमचं सगळं झालं होतं. त्यामुळे प्रॉपर प्लॅनिंग इज व्हेरी 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 मस्ट. आम्ही सगळेच एक्सायटेड होतो या पूर्ण ट्रिपसाठी आणि जिजू पण खूप एक्सायटेड होता. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत 4 ते 5 दिवस बोलता पटकन गेले. आम्हाला कळलं पण नाही. आणि आता रूमवर चाललो आहे फ्रेश होऊ थोडंसं. आईस्क्रीम खाऊन एकदा लास्टचा वॉक करून आता आम्ही परत आलेलो आहोत रूमवर. म्हणजे चाललो आहे आणि नंतर मग निघायचं आहे. आता वाजलेत 2:45. 5 वाजता निघणार आहोत आम्ही. सगळ्या बॅग्स वगैरे भरलेल्या आहेत. बाय बाय रूम्स. चेकआउट आम्ही केलेलं आहे. सगळ्या बॅग्स वगैरे खाली नेलेल्या आहेत. आता निघालो आहे 5ला 10 मिनटात. बाय बाय उज्जैन. लवकर भेटूयात. आणि याचबरोबर आम्ही चेकआउट केलं आहे. मी आत्ताच बोलली तुम्हाला. निघालो आहे आम्ही 5ला 5 मिनटं. आमची 6:25ची ट्रेन आहे. खूप ऊन आहे अजूनसुद्धा. उज्जैन स्टेशनला जायचं आहे आपल्याला. इथून स्टेशन काहीतरी 5-7 मिनटावर आहे. पण बॅग्स खूप आहेत, तेवढ्या रिक्षा वगैरे त्यामुळे मग लवकर निघालो आहे आम्ही. स्टेशनला आलो आहे आम्ही आता. आमची रिक्षा पण मागणं आलेली आहे. रिक्षा पण आलेलो आहे आता मी स्टेशनला. INDB MMCT स्पेशल 09080 येणार आहे. पाच नंबरला जायचं आहे आपल्याला. चलो.
बाय बाय. Much later. पोचत आलेलो आहे आता आम्ही मुंबई सेंट्रल. हॅलो एव्हरीवन, घरी आलेलो आहोत आम्ही. व्लॉगची एंडिंग घ्यायची बाकी राहिली होती, त्यामुळे म्हटलं का पटकन व्लॉगची एंडिंग घेते. आणि याच प्रकारे 4 ते 5 दिवस उज्जैनमध्ये जे काही आम्ही राहिलो ते मी सगळं व्लॉग केलेलं आहे आणि 3 व्हिडिओजमध्ये ॲड केलेलं आहे. 3 व्लॉग आलेले आहेत चॅनलवर. हा लास्ट 3रा व्लॉग तुम्ही बघितलेला आहे. नक्कीच सांगा तुम्हाला कसे वाटले व्लॉग्स, नक्कीच कमेंट करून मला कळवा. त्याचबरोबर सगळी ट्रिप खूप छान झाली. ट्रिप म्हणजे बाबांचा बुलावाच होता, तिथे आम्ही जाऊन आलेलो आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपीजसाठी, व्लॉगसाठी. आणि लवकरात लवकर भेटूयाच. बाय बाय.